राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले जात आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय पडवे यांनी। पाहूया। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज विविध पक्षातले लोक असतील किंवा त्यासोबतच ज्या महिला संघटनेच्या नेतृत्वात आज एक आंदोलन छेडलं गेलं आहे। अजून आम्ही आंदोलनाला आता बसलेलो आहोत। आमचं आंदोलन जवळजवळ चालू राहणार आहे। आमची मागणी आयोगाचा राजीनामा मागण्याची आहे। पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, जे आयोग सक्षमीकरणासाठी आहे। त्यांनी तिचं चारित्र्य हनन केलेलं आहे। तपास योग्य दिशेने होऊन गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे। नाही, महिलांना न्याय देतच नाहीत त्या, म्हणूनच आम्ही आंदोलनाला बसलोय। कोणत्याही महिलेला न्याय दिलेला नाहीये। जागा मागण मला बघा, एवढंच काम आहे। काय केलं पाहिजे? सरकारने राजीनामा घेतला पाहिजे, तेवढ्यासाठीच बसलोय आम्ही। खरं पाहायला गेलं तर गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, कारण रुपाली चाकणकर यांच्या कामाचा दर्जा अतिशय सुमार आहे। की लवकरात लवकर अध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकर यांनी द्यावा, नाहीतर हे आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर त्यांच्या पोस्टरवर सुद्धा त्या आता चपला ज्या आहेत त्या मारल्या जात आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती कायम दिसते आणि आज सुद्धा पुण्यात रुपाली ठोंबरे असतील, संगीता तिवारी असतील किंवा विविध पक्षातल्या ज्या महिला नेतृत्व करणाऱ्या पुणे शहरातल्या ज्या महिला आणि त्यांचा सगळा जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं या चाकणकरांच्या आंदोलनाची मागणी होताना दिसते। पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन जे आहे ते या महिलांनी पुकारलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।